हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त एकदम छान असा एकदम मस्त खुसखुशीत असा आलू पराठा कसा करायचा ते पाहणार आहे. आणि हा असा खुसखुशीत एकदम छान होण्यासाठी मी ते पीठ मळताना खास एक पदार्थ वापरलेला आहे. त्यामुळे पराठा आपला थंड झाला तरी चिवट होत नाही, छान चविष्ट खुसखुशीत लागतो आणि मस्त टेस्टला लागतो. बघा, पराठे आपले छान झालेले आहेत, बघू शकता मस्त. आणि तेवढेच टेस्टी आपण बनतात बघा, एकदम छान असं. आणि झटपट आपण घरच्या साहित्यात मस्त असा बनवलेला आहे. बघा, तुम्हाला बघून कळत असेल किती छान झालेले आहेत, टम्म फुगलेले, तेवढे छान चविष्ट बनवलेले आहेत. तर करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पीठ मळून घेणार आहे. त्यासाठी 2 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी मी यामध्ये आपला इथे बघा पराठा खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे आपण इथे बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पीठमुळे पराठे आपले खुसखुशीत होतात, चिवट होत नाहीत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे, कच्चं तेल. ते बघा, कच्चं तेल 2 चमचे घातलेलं आहे. हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं आपण पीठ मळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता, हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून छान असे आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे, पीठ मळून घ्यायचं आहे. इथे बघा, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मऊसूद असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. इथे बघा, हे छान असं मळून घेतलेलं आहे. याच्यावर थोडंसं तेल लावून आपल्याला याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान असं आपले पीठ भिजतं आणि पराठे छान होतात. बघा, आता याच्यावर झाकण ठेवून मी भिजण्यासाठी ठेवते. तोपर्यंत आपण याचं सारण बनवूया. त्यासाठी इथे मी एकदम छोटे छोटे बटाटे बघा 8 ते 9 घेतलेले आहेत. तुमच्याकडे मोठे असतील तर तुम्ही 5 ते 6 बटाटे घ्या. बटाटे सुरुवातीला आपण खिसणीने खिसून घेणार आहे, म्हणजे याच्यामध्ये तुकडे राहत नाहीत मोठे, आणि पराठा बनवताना लाटताना फाटत नाही. इथे बघा, सगळे बटाटे मी खिसून घेतलेले आहे. इथे बघा, मी 2 चमचे कसुरी मेथी घातलेली आहे. भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. इथे बघा, त्यामध्येच मी एक छोटा चमचा घेतलेला आहे, त्याने मी 2 चमचे धनेपूड घातलेले आहे. त्याच चमच्याने अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. 1 चमचा आमचूर पावडर घातलेले आहे. आणि इथे अर्धा चमचा मी बडीशेप पूड घातलेली आहे. इथे मी 5 ते 6 हिरवी मिरची, 1 इंच आलं असं वाटण बनवून घेतलं होतं. इथे आपण लाल मिरची पण वापरलेली आहे, हिरवी मिरची पण घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट घाला. इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. साहित्य तुमच्या आवडीनुसार घालून शकता. मीठ घालून हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं. बटाटा चिकट असतो, त्यामुळे मसाले याला चिकटून बसतात बघा. त्यामुळे सगळीकडे व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी मळून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित मसाले मिक्स होतात बघा आणि छान आपलं सारण तयार होतं. इथे हे छान मळून घेतलेलं आहे बघा. आता इथे बघा, आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे बघा. मस्त मी इथे सारणाचे गोळे करून घेतलेले आहेत, म्हणजे पराठे बनवताना व्यवस्थित आपल्याला पटकन बनवता येतात. छोटासा इथलं पिठाचा गोळा घ्यायचा, छान वाटी बनवून घ्यायची. इथे बघू शकताय, छान अशी मी वाटी बनवून घेते बघा, पीठ लावून, सुकं पीठ लावून. आणि त्यामध्ये आपण आता सारणाचा गोळा घालायचा. त्याआधी बघा, असं पीठ लावायचं सुकं आणि थोडंसं असं काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये भरायचं, म्हणजे अजिबात लाटताना याच्यातलं स्टफिंग बाहेर येत नाही बघा. या पद्धतीने करून बघा पराठे. इथे बघू शकताय, असं छान असं सगळीकडे हाताने सुरुवातीला आपल्याला प्रेस करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे सारण पसरलं जातं. आणि हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा बघा, जास्त दाब द्यायचा नाही, हलक्या हाताने पराठा लाटायचा. छान लाटला जातो, सगळीकडे सारण पसरलं जातं, मस्त पराठा तयार होतो, छान फुगतो बघा. इथे बघू शकताय, पराठे मी लाटून घेतलेले आहेत. मी याच पद्धतीने 3 ते 4 पराठे बनवून घेणार आहे. तुम्ही असे सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा पटकन लाटून तुम्ही भाजून घेऊ शकता. मी 3 ते 4 पराठे बनवून घेतलेले आहेत, म्हणजे पटपट आपल्याला भाजता येतात. इथे मी सुरुवातीला तवा गरम करायला ठेवला होता, त्यावर तेल घालून घेतलेलं आहे. तुम्ही तूप, तेल, बटर काही घालू शकता. थोडंसं तवा गरम झाला की त्यावर तेल घालून आपण पराठा घालून घेतलेला आहे. थोडेसे खालच्या साईडने बबल्स आले की याला पलटी करून घ्यायचं आणि थोडं खालीवर करत थोडेसे याला थोडंसं भाजला की पराठा तेल तूप काही लावू शकता. मी तेल लावून घेते. इथे बघा, थोडंसं मी याला तेल लावून घेते. या पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे बघा. छान असा फुगला जातो बघा, टम्म असा छान फुगला जातो बघा. इथे बघू शकताय, पराठा आपला चांगला फुगलेला आहे. आणि शेवटी थोडंसं तूप घालते. तुम्ही भाजताना सुद्धा घातलं तरी चालतंय. तुम्ही तूप किंवा बटर घाला, छान टेस्ट लागते बघा. मी
तूप घातलेलं आहे आणि छान असा पराठा भाजून घेतलेला आहे खमंग मस्त. आणि मी काढून घेते बघा, मस्त टेस्ट लागते बघा. पराठ्यांना थोडं तूप लावा, छान मस्त लागतं बघा. दुसरा पण घालून मी त्याच पद्धतीने छान असा तेल लावून भाजून घेते बघा दोन्ही साईडने. याच पद्धतीने सगळे पराठे मी भाजून घेणार आहे बघा. मस्त झालेले आहेत बघा. तेल तूप काही लावा, छान असे खमंग खरपूस पराठे भाजून घ्या बघा. सगळीकडे फुटम फुगलेला आहे आणि मस्त तयार झालेला आहे बघा. यावर सुद्धा मी सगळ्यात शेवटी तूप घालून छान असा मी पसरवून घ्यायचं आणि छान असा पराठा आपलं काढून घ्यायचा बघा. याच पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत बघा. मस्त छान एकदम टेस्टी पराठे आपले तयार झालेले आहेत. आणि या पद्धतीने बनवून बघा, तुमचे पण पराठे एकदम खुसखुशीत खमंग छान तयार होणार आहे. हा पराठा थंड झाला तरी अजिबात चिवट होत नाही, थंड झाला तरी छान चविष्ट असा लागतो. आपण याच्यामध्ये बेसन वापरल्यामुळे छान असा थंड झाला तरी चवीला छान लागतो बघा. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.